तिसरा अध्याय बघूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. आधी हे सांगते, पुन्हा सांगते. जायसी चेत कर्मणस्ते क चखली आधार, कर्मणस्ते न चखली आधार, मता बुद्धिर्जनार्दन भू चखली आधार, धी चखली आघात, बुद्धिर्जनार्दन. तत्किंग त चखली आघात, अनुस्वाराचा ङ, तत्किंग कर्मणी क चखली आघात, घोरे मान अनुस्वाराचा न, नियोजयसी केशव. पुन्हा एकदा बघा. जायसी चेत कर्मणस्ते क चखली आघात, ण चखली आघात, बुद्धिर भू चखली आघात, धी चखली आघात, जनार्दन. तत्किंग त चखली आघात, अनुस्वाराचा ङ, तत्किंग कर्मणी क चखली आघात, घोरे मान अनुस्वाराचा न, नियोजयसी केशव. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. जायसी चेत् कर्मणस्ते, जायसी चेत् कर्मणस्ते, मता बुद्धिर्जनार्दन, मता बुद्धिर्जनार्दन. जायसी चेत् कर्मणस्ते, मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान्, तत्किं कर्मणि घोरे मान्, नियोजयसि केशव, नियोजयसि केशव. तत्किं कर्मणि घोरे मान्, नियोजयसि केशव. जायसी चेत् कर्मणस्ते, मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान्, नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला. बुद्धिकर्माहुनी थोर, मानिसी तू जनार्दना. मग कर्मात का घोर, घालिसी मज केशवा. अर्जुन म्हणाला की हे जनार्दन, चेत ते मता कर्मणः बुद्धी जायसी. हे जनार्दना, जर तुझ्या मते कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, जायसी म्हणजे श्रेष्ठ असेल, तर तत्केशवम माम घोर कर्मणी किम नियोजसी. तर हे केशवा, तू मला या भयंकर कर्मामध्ये का प्रवृत्त करत आहेस. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सगळं सांगितलं. ज्ञान कसं श्रेष्ठ आहे कर्मापेक्षा, हा सगळा विवेचन केलेले, कर्मयोगाच्या बद्दल बोलले, ज्ञानयोगाबद्दल बोलले. आता अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून या अध्यायाची सुरुवात ही अर्जुनाच्या प्रश्नापासून, की हे जनार्दन, तुझ्या मते म्हणजे तुझ्या मताने जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, तू जे सांगितलंस ते मी ऐकलं आणि मला असं वाटतं की तू काय म्हणतोयस की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि जर तुझ्या मताने कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असेल, तर तू मला या भयंकर कर्मात म्हणजे युद्धामध्ये युद्ध करण्यासाठी का प्रवृत्त करत आहेस. आता बघा, आपल्याकडे संपूर्ण भारतीय फिलॉसॉफी ही गुरु शिष्याच्या संवादावर आहे. हा सुद्धा गुरु शिष्य संवाद आहे. म्हणजे संपूर्ण तुम्ही वेद बघा, उपनिषद बघा, गुरु आणि शिष्य हाच संवाद आहे. आणि मग याचं वैशिष्ट्य काय आहे की गुरुला शिष्य कोणताही प्रश्न विचारू शकतो. म्हणजे फक्त गुरु सांगणार आणि शिष्याने अनुकरण करायचं असं नाही. आपल्याला जोपर्यंत त्याच्या मनातल्या शंका संपत नाही तोपर्यंत तो आपल्या शिष्याला गुरुला प्रश्न विचारत राहतो. आणि गुरु सुद्धा आनंदाने त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो जोपर्यंत त्याच्या शंकेचं निरसन होत नाही. अशा पद्धतीने संपूर्ण तत्वज्ञान आहे भारतीय तत्वज्ञान, की मनात शंका ठेवायची नाही. शंकाचं निरसन शिष्य होत नाही तोपर्यंत गुरु त्याच्या शंकेचं निरसन करत राहतो. कधीही त्याची अशी उपेक्षा करत नाही, तू गप्प बस, ही आपली नाहीच आहे. म्हणजे हे आपलं तत्वज्ञानच नाही. गप्प बसा अजिबात नाही. जोपर्यंत प्रश्न आहे तोपर्यंत प्रश्न विचारत राहा. आणि जर गुरुशी असहमती झाली, गुरुनी मांडलेला विचार शिष्याला पटला नाही, तर ते सुद्धा शिष्य बोलून दाखवू शकतो.
आणि हे आपल्याला गीतेमध्येच जाणवतं की अशा प्रकारे जे जे भगवंतांनी आतापर्यंत अर्जुनाशी चर्चा केली, अर्जुनाला सांगितलं, इथे अर्जुन प्रश्न विचारतो आहे की तू मला हे सांगतोयस की ज्ञान श्रेष्ठ आहे, मग तुझ्या दृष्टीने जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर मला कशाला हे कर्म करायला लावतोयस युद्धासारखं? अर्जुनाचा प्रश्न आहे बघा. अशा प्रकारे आता इथं या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला काय काय म्हटलंय? हे जनार्दन, हे केशव, अशी दोन्ही नावं उल्लेख केलाय भगवंताचा. मग आता जनार्दन, जनार्दन शब्दाचा अर्थ काय आहे की जो अर्दन म्हणजे काय? अर्दन म्हणजे मारणं, किंवा दुसरा एक अर्थ आहे ताब्यात ठेवणं. तर जना, जना म्हणजेच काय? जनाचा अर्थ आहे माया. तर मायेला जो ताब्यात ठेवतो तो जनार्दन, किंवा दुसरा अर्थ मी मगाशी म्हटलं की मारणं, म्हणजे दुष्टांचा संहार करणारा असा तो जनार्दन. दोन्ही जनार्दन शब्दाचे अर्थ होता. अजून एक जनार्दनाचा अर्थ असा आहे की जो अज्ञानाचा नाश करतो, ज्ञान देऊन अज्ञानाचा नाश करतो. इथे भगवंत अर्जुनाच्या बाबतीत तेच करणार आहेत ना, अर्जुनाच्या अज्ञानाचा नाश करत आहे, करण्याचा इथं सुरुवात केली भगवंताने ज्ञान देण्यासाठी. म्हणून भगवंत, म्हणून तर एक उल्लेख काय? जनार्दन. दुसरं म्हटलं आहे केशव. केशव शब्दाचा अर्थ एक असा आहे, क म्हणजे काय? ब्रह्मदेव. ईश, केशव, क अधिक ईश अधिक व. क म्हणजे ब्रह्म, ईश म्हणजे महादेव म्हणजे शंकर, आणि व म्हणजे आनंद. म्हणजे ब्रह्मदेव आणि महादेव यांना आनंद देणारा असा तो केशव. किंवा अजून एक अर्थ आहे केशी राक्षसाला ठार मारणारा, म्हणून त्याला केशव नाव. अजून एक अर्थ असा आहे की केश म्हणजे काय? ज्ञान किरणांना किंवा ज्ञानाचा अंशाला केश असं म्हटलं जातं. आता केशव म्हणजे काय? भगवंत केवळ ज्ञानाचा अंश आहेत का? तर संपूर्ण ज्ञान म्हणजे ज्ञान स्वरूपच आहे. म्हणून केशव, की जो संपूर्णपणे ज्ञान स्वरूप आहे असा तो परमात्मा केशव. आता इथे जे मी मगाशी म्हटलं की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी काय केलं, तर एक तर ज्ञानाचं स्वरूप उलगडून दाखवलं अर्जुनाला, ज्ञानाची महती सांगितली की ज्ञान कसं श्रेष्ठ आहे आणि ज्ञानामुळेच अज्ञानाचा नाश होतो, आणि त्यामुळे ज्ञानाचं कौतुक केलं, ज्ञानाचं मोठेपण सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं? कर्म सुद्धा सांगितलं, कर्म कसं आहे, आणि कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्याबद्दलचा भेद सांगताना भगवंत असं म्हणतात, दूरे नैयवरं कर्म बुद्धियोगात धनंजय, आहे ना, 49वा श्लोक आहे बघा. की आता अशा प्रकारे ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं भगवंतच सांगतात. आणि त्याच्याबरोबर काय सांगतात? स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतात. तो स्थितप्रज्ञ कसा आहे? आत्मनी एव आत्मसंतुष्ट, आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, तो इंद्रिया विषयांपासून आवरून घेतो, तो संयमी असतो, निर्द्वंद्व असतो, तो निर्मम असतो. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानाबद्दलची महती गातात. आणि दुसरीकडे कर्म प्रवृत्त करतात. कुणाला? अर्जुनाला कर्म प्रवृत्त करताना दिसतात. का? कारण श्लोकच आहेत तसे दुसऱ्या अध्यायातले बघा. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. तस्मात उत्तिष्ठ, उठ आणि काय कर? युद्धाय कृतनिश्चयः, म्हणजे युद्ध करायला तयार हो. किंवा ततो युद्धाय युज्यस्व, पुन्हा तेच सांगितलं, युद्धासाठी तयार हो. तीच पुन्हा सांगितलं काय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म कर, पण फळाची अपेक्षा, म्हणजे कर्मा तुला अपेक्षित फळ मिळेलच असं नाही, त्या फळाबद्दलची अपेक्षा करू नकोस. म्हणजे अशा प्रकारे कर्माच्या बद्दल पण भगवंत बोलतायत, ज्ञानाची पण महती सांगतायत. आणि अशामुळे अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला. मग कोण श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म करणं श्रेष्ठ आहे? कर्म करणं योग्य आहे का समत्व बुद्धी महत्वाची आहे? म्हणून तो असं म्हणतोय की भगवंता, तू एकीकडे मला काय सांगतोस की तू कर्म कर असं सांगतोस, आणि दुसरीकडे म्हणतोस समत्व बुद्धी, ज्ञान सुद्धा महत्वाचे आहे, लाभहानी महत्वाची नाहीये. मग मी काय केलं पाहिजे? मी काय करायला पाहिजे हे माझ्या लक्षात येत नाही. आणि जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर युद्धासारखं घोर कर्म
मी का करावं, त्याच्यासाठी तू मला का प्रवृत्त करतोस, असा अर्जुनाचा भगवंताला प्रश्न आहे. त्या मुळामध्ये अर्जुनाच्या मनात हा प्रश्न का बघा काय माहितीये का, गीतेमध्ये जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न असतात ना, तेव्हा त्याच्यावर अनेक विचारवंत, भाष्यकार त्या प्रश्नाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि आपापली मतं व्यक्त करतात. आता इथे स्वरूपानंद म्हणतात की असा गोंधळ त्याच्या मनामध्ये निर्माण झाला की कर्म करावं तर ज्ञानयोग म्हणजे ज्ञानश्रेष्ठ असेल तर कर्म का करावं, असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. मग हा संभ्रम अर्जुनाच्या मनात का निर्माण झाला असावा, तर त्याचं स्पष्टीकरण असं दिलंय की अर्जुनाने सुद्धा वेदांताचा अभ्यास केलेला आहे ना, वैदिक म्हणजे त्याचा सुद्धा अभ्यास आहे. अर्जुन काही साधा सुद्धा नाहीये ना, सगळा अभ्यास झालेला आहे त्याचा, वेदांचा आहे, उपनिषदांचा आहे, त्या काळी जे जे गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. म्हणून हा प्रश्न वैदिक अभ्यासातून निर्माण आहे. इथे भगवंताने काय केलं, सांख्ययोग सांगितलं म्हणजे ज्ञानाचं विवेचन केलं, आणि योग म्हणजे कर्मयोगाचं विवेचन केलं. आणि पूर्वीच्या काळी पूर्व परंपरेमध्ये ज्ञान मार्ग हा संन्यासाचं प्रतिपादन करणारा होता, संन्यासाची महती गाणारा होता. आणि कर्मयोग म्हणजे कर्ममार्ग कशाचा होता, यज्ञ याग करा म्हणजे कर्मकांड करणाऱ्यांचा मार्ग मानला जात होता. असे हे दोन स्वतंत्र मार्ग होते पूर्णपणे. संन्यास घेणाऱ्या माणसांनी या मार्गाने जायचं आणि कर्मकांड किंवा संसार करणाऱ्या माणसांनी यज्ञ करायचे, याग करायचे, या कर्मकांडाच्या मार्गाने. म्हणजे कर्माचा मार्ग वेगळा आणि ज्ञानाचा मार्ग, असे दोन स्वतंत्र मार्ग होते. आणि श्रीकृष्णाने मात्र या दोन्ही मार्गांमधलं चांगलं घेऊन त्याचा समन्वय साधला. म्हणजे सांख्य आणि योग हे दोन्हीही त्यांनी एकत्र केले, दोन्ही मार्गातल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि त्याचा समन्वय साधला. पण अर्जुनाच्या मनात हा संभ्रम निर्माण होण्यासाठी त्याचा पूर्वीचा अभ्यास कारणीभूत आहे, वैदिक अभ्यास कारणीभूत आहे, असं एक मत मांडलं गेलं. आता याबद्दलच ओशो काय म्हणतात, ओशो असं म्हणतात की बघा, अर्जुन कृष्णाला विचारतोय की जर ज्ञानच श्रेष्ठ आहे तर तू मला युद्धाच्या कटकटीमध्ये कशाला टाकतोस, घोर कर्म शब्द वापरला म्हणजे कटकट, कशाला पाहिजे ही कटकट, कशाला हे घोर कर्म करायचं, कशाला तू मला तिथे ढकलतोय, सारखा तो ढकलून युद्धाला उभा करण्याचा प्रयत्न करतोस. जेव्हा अर्जुनाला ही कटकट वाटते, हे घोर कर्म वाटतं, याचाच अर्थ ओशो म्हणतात अर्जुन पूर्णपणे ज्ञानी नाहीच आहे, अर्जुन अपरिपक्व आहे. जो मनुष्य अपरिपक्व असतो तोच असा प्रश्न विचारतो. ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे त्याच्या दृष्टीने जगामध्ये कटकट घोर कर्म असं काही शिल्लकच राहत नाही, हा ओशोंचा दृष्टिकोन आहे. आणि असा अर्जुन अपरिपक्व असल्यामुळे त्याला युद्ध ही कटकट वाटते. तो जर त्याला जर हे ज्ञान असतं तर तो काय, त्याला प्रत्येक कर्म, ओशो म्हणतात त्याला ही अभिनय वाटला असता, ऍक्टिंग वाटलं असतं. आपण म्हणतो भगवंत लीला करतात, मग तशी लीला वाटली असते. भगवंत कर्म करतात म्हणजेच काय, ते लीला करतात, तर त्याला ती लीला वाटली असते. म्हणजेच कृष्णाने जे अत्यंत श्रेष्ठ गोष्ट आहे ना, अत्यंत उच्च तराचं तत्वज्ञान आधी सांगितलं. साधी गोष्ट बघा, एखादी जी गोष्ट कॉलेजमधल्या मुलांना सांगायची ती पहिली दुसरीच्या मुलांना सांगून चालेल का, तर ती नाही चालणार, त्यांना त्यांच्या भाषेतच सांगायला पाहिजे. ते तसं इथं ओशो म्हणतात की अशी अवस्था आहे. अर्जुन कसा आहे, अर्जुनाची अवस्था ही पहिली दुसरीतल्या मुलासारखी आहे आणि भगवंत त्याला उच्चतम तत्वज्ञान सांगतायत आणि ते त्याला आता पेलवत नाहीये आणि म्हणून त्याच्या मनामध्ये हा भ्रम निर्माण झाला, अजून त्याची तेवढी पात्रता नाही. बघा, हा असा दृष्टिकोन ओशोंचा आहे. आता दुसरं एक बघा, जेव्हा अर्जुन असा प्रश्न विचारतो तेव्हा पांडुरंग शास्त्री आठवले या शब्दाच्याकडे कसा कोणत्या दृष्टिकोनातून आहे. पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणतात की अर्जुनाने हा जो प्रश्न विचारला ना, तो अर्जुनाचा एकट्याचा प्रश्न नाहीये. समाजामध्ये अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक कालखंडातच निर्माण होतो. हा जो प्रश्न आहे ना, हा वैश्विक प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ते या प्रश्नाकडे पाहतात. प्रत्येक समाजामध्ये जो समाज अत्यंत सुबुद्ध असतो,
समाजामधला काही भाग असा असतो ना की अत्यंत जाणकार माणसं असतात, हुशार माणसं असतात, त्यांच्यासमोर हा प्रश्न कायमच निर्माण होतो. कोणता प्रश्न निर्माण होतो? श्रेयसासाठी, कल्याणासाठी प्रवृत्तीच्या मार्गाने जावं का निवृत्तीच्या मार्गाने जावं? अर्जुनाचा प्रश्न हाच आहे, कोणत्या मार्गाने जायला पाहिजे? आणि मग हा अर्जुनाचा प्रश्न हा वैश्विक प्रश्न आहे असं पांडुरंग शास्त्री म्हणतात, की हा वैश्विक प्रश्न आहे. आणि तुम्ही जर संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केलात ना तर तुम्हाला असं दिसेल की काही कालखंडामध्ये समाज हा प्रवृत्ती मार्गाने गेलाय, काही कालखंडात तो निवृत्ती मार्गाने गेला. आणि त्याच्यासाठी ते उदाहरण असं देतात, ते म्हणतात की बघा, ग्रीक समाज हा एकेकाळी फार मोठ्या वैभवाच्या शिखरावर होता. कुठला काळ? होमरचा काळ. त्या काळामध्ये प्रवृत्ती मार्गाचं प्राबल्य होतं आणि तेव्हा निवृत्तीची थट्टा होत असे. तो काळ प्रवृत्तीचा होता कारण सगळीकडे प्रवृत्तीचं साम्राज्य होतं. पण त्याच्यानंतर पायथागोरस आला आणि पायथागोरसच्या काळामध्ये निवृत्ती कशी श्रेष्ठ आहे प्रवृत्तीपेक्षा, अशा प्रकारे समाजाला शिकवलं गेलं. म्हणजे बघा, आधी प्रवृत्ती श्रेष्ठ होती, पायथागोरसच्या काळात निवृत्ती श्रेष्ठ. त्याच्यानंतर म्हणजे निवृत्ती कशी, म्हणजे पायथागोरसनी समाजाला काय सांगितलं? मद्यपान करू नका, मांस खाऊ नका. उलट त्यांनी तर किंबहुना असं सांगितलं पुढे की विवाह करणं हे सुद्धा निंद्य आहे. इथपर्यंत त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे. निवृत्त किती, कुठल्या टोकापर्यंत निवृत्त व्हा, अशा प्रकारचा उपदेश केला. मग त्याच्यानंतर काही काळ गेला, त्याच्यानंतर एपिक्युरसचा काळ आला, त्याच्यामध्ये वेगळाच विचार मांडला गेला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं समाजाला? त्यांनी असं सांगितलं की या जगामध्ये सदाचरणाने सुख मिळवली पाहिजे. तुम्ही सदाचरणाने जर सुख मिळवलीत ना तर तुम्ही पापी तर ठरणार नाहीत, उलट तुम्ही पुण्यशाली व्हाल. मग लोकांनी काय केलं की लोक नेहमी काय, आपण सुद्धा आपल्याला जे योग्य वाटतं तेच घेतो. त्यांनी शब्द वापरला, सदाचरणाने सुख मिळवली तर. लोक सदाचरण शब्द विसरले, सुख मिळवली तर हा शब्द घेतला आणि सगळा समाज पुन्हा ऐहिक सुखामध्ये बुडून गेला. सगळे ऐषारामी बसले. म्हणजे पुन्हा बघा प्रवृत्ती, पण सगळा समाज पुन्हा प्रवृत्तीकडे गेला, ऐषारामी बनला. आणि याच्यामधूनच ख्रिस्ताचा उदय झाला, ख्रिस्त धर्माचा उदय झाला. कारण का? प्रवृत्तीचा अतिरेक झाला आणि पुन्हा निवृत्तीकडे समाज झुकला. येशू ख्रिस्तानी काय, येशू ख्रिस्त मुळात यहुदी धर्माचा होता, पण त्यांनी हा अतिरेक, या प्रवृत्ती मार्गाचा अतिरेक झाला, ऐषारामाचा अतिरेक झाला. म्हणून पुन्हा काय केलं? पुन्हा समाजाला निवृत्ती मार्गाकडे वळवलं. या अत्यंत विषय वासनेचे म्हणजे तुम्ही जर ग्रीकांचा इतिहास वाचलात ना तर बघा, लोक अक्षरशः कामांध म्हणतात ना, असे उन्मत्त झाले होते. आणि हा समाज या गोष्टींना सुद्धा विचारवंत कंटाळून गेले होते. आणि तेव्हा येशू ख्रिस्तानी हा विचार मांडला आणि लोकांनी ताबडतोब त्याला फॉलो केलं. म्हणजेच काय? ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. म्हणजे याचा मग काय झालं? मग ख्रिश्चन धर्म, अनेक लोक ख्रिश्चन व्हायला लागले. म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये गेले साधू, ख्रिश्चन जोगणी. पण पुन्हा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुरू झाला. तिथे भ्रष्टाचार सुरू झाला, मग पुन्हा प्रवृत्ती काही फारशी वाईट नाही, हरकत नाही, असा विचार पुन्हा पुन्हा समाजामध्ये निर्माण व्हायला लागला. आणि मग प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाला. बघा हा, अशा प्रकारे समाजामध्ये किती प्रकारे प्रवृत्तीनंतर निवृत्ती, निवृत्तीनंतर प्रवृत्ती, असं समाजाची घुसळण सतत होत गेली. मग हे जगामध्ये जे होत होतं ते आपल्याकडे पण आहे, वेद काळामध्ये सुद्धा आहे. वेद काळामध्ये सुद्धा आहे की नाही? हो, वेद काळात सुद्धा प्रवृत्ती प्रधान होतेच ना लोक. वेदांमध्ये प्रवृत्ती सांगितलेलीच आहे, कर्मकांड सांगितलेलीच आहे, उपनिषदांचा भाग हा ज्ञानाचा भाग आहे. म्हणजे दोन्हीही प्रकारच्या प्रवृत्ती या प्रत्येक जगातल्या समाजामध्ये होत्याच, प्रवृत्ती आणि निवृत्ती. मग याचा समतोल राखला ना, जेव्हा याचा समतोल राखला गेला, तो जगातला आपण म्हणतो रामाचा काळ, रामकाळ, रामायणातला काळ तो उत्कृष्ट काळ समजला जातो. का? कारण त्यावेळेला प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा बॅलन्स होता. आणि तो बॅलन्स होता. म्हणजे रघुवंशामध्ये कालिदासाने त्या सगळ्याचं वर्णन केलेलं, की रामाचा काळ इतका सुंदर का होता, उत्कृष्ट काळ. म्हणून आपण रामराज्य,
रामराज्य हा शब्द प्रयोग का केला जातो? कारण दोन्हीही बॅलन्स्ड होतं. पण हे कायम टिकतं का? तर हे कायम टिकत नाही. शिखरावर गेलेलं आपण म्हणतो ना, एव्हरेस्टवर तुम्ही एव्हरेस्ट सर करू शकता हो, तिथे किती काळ थांबू शकता. तसंच समाजाचं, की तो काही काळ असतो आणि तो काळ काही काळ टिकला. पुन्हा काय झालं म्हणजे रामानंतर तो समतोल श्रीकृष्णाने आणला. त्या दोन्ही प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समतोल श्रीकृष्णाने आणला आणि श्रीकृष्णानंतर जवळजवळ 2000 वर्ष समाजामध्ये असंच वातावरण होतं आणि पुन्हा समाजामध्ये बिघाड व्हायला लागला. आणि हे चक्र सतत चालू आहे. असंच हे सतत चालतं की समाज एकदा प्रवृत्तीकडे झुकतो, एकदा निवृत्तीकडे झुकतो. आणि म्हणून अर्जुनाचा प्रश्न इथं आहे हा की का भगवंता तू युद्धासारखं घोर कर्म करायला मला का लावतोस? एकीकडे तू म्हणतोस की निवृत्ती मार्गाने गेलास म्हणजेच काय की आध्यात्मिक साधनेने तुला ब्राह्मी सुखाची प्राप्ती होणार आहे. मग असं असेल तर मी काय करतो? जातो ना, वनामध्ये जातो, तपश्चर्या करतो, ही परिस्थिती प्राप्त करून घेतो. कशाला पाहिजे युद्ध बिद्ध काही? प्रश्न कसा विचारला बघा आणि प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा की अशा प्रकारे अर्जुनाचा प्रश्न तोच आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारवंतांचे कसे वेगळे वेगळे असतात हे मला तुम्हाला सांगायचंय की या अर्जुनाच्या प्रश्नातनं किती गोष्टी आपल्याला कळल्या की असा हा प्रश्न आहे अर्जुनाचा. आता अजून एक गंमत बघा की अर्जुनाने हा जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये हा पण एक भाग येऊ शकतो की अर्जुनाला युद्ध करायचंच आहे. एक सर्वसामान्य माणूस असं म्हणू शकतो की अहो पहिल्यापासून तो युद्धामुळे सारखं म्हणतो मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही. याचा अर्थ काय माहितीये का? त्याला करायचंच नाही. जसं आपण आपल्या मुलांना म्हणतो तुझं आधीच ठरलंय की तुला हे करायचं नाही, उगाच आपल्या सारख्या सबबी सांगतोयस मला हे जमणारच नाही, मग मी असं करू का? मुलांना आपण नेहमी म्हणतो तू पक्क ठरवलेलं आहेस की तुला काय करायचं. तू ठरवलेला आहेस की तू आर्ट्सलाच जाणार आहेस. मग आई वडिलांच्या इच्छे खातर तू आपलं मी नाही हा मी याला कन्सल्ट कर त्याला कन्सल्ट कर म्हणून तू करतोयस, पण तुझं आधीच ठरलंय की तू आर्ट्सला जाणार. आई वडिलांची इच्छा काय? मुलांनी सायन्सला कॉमर्सला जाऊन आपलं आर्ट्सला न जाता इंजिनिअरिंगला जावं, मेडिकलला जावं, सायन्स ब्रांचला जावं. मग तो मुलगा काय करतो की त्याला इच्छा नसते, मग तो वेगवेगळ्या प्रकारे सबबी मांडतो आणि शेवटी आई वडिलांना पटवून देतो की मी आर्ट्सला जाणं कसं योग्य आहे. अर्जुनाची थोडीशी स्थिती अशीच असावी की तो नुसत्या सबबी सांगतोय युद्ध ताई त्याला करायचं नाही आणि तो अर्जुना भगवंतालाच पटवून देतो युद्ध करणं कसं चुकीचं आहे. हा पण एक दृष्टिकोन आहे की म्हणून तू म्हणतोय की मी संभ्रमित झालोय, मला काय तू बोलतोयस ते कळत नाहीये. अर्जुनाला कारण युद्ध करायचं नाहीये आणि म्हणून तो त्याला घोर कर्म म्हणतो. आता जर युद्ध घोर कर्म असतं तर अर्जुनाने आतापर्यंत युद्ध केले नाही का? कितीतरी युद्धात भाग घेतलाय, कारण तो संपूर्ण जगातला उत्कृष्ट धनुर्धर आहे. कितीतरी युद्ध त्यावेळेला त्याला वाटलं घोर कर्म आहे, नाही वाटलं. पण आता मात्र तो म्हणतोय की घोर कर्म आहे. हा पण एक दृष्टिकोन की अर्जुन हा प्रश्न अशा पद्धतीने विचारतोय. पण या प्रश्नातनं काय जाणवतं? अर्जुन हा भगवंत जे काही बोलतोय ते उत्कृष्ट पद्धतीने ऐकतो आहे. म्हणजेच अर्जुन उत्तम श्रोता आहे. श्रोता कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण अर्जुन आहे. भगवंतानी जे काही सांगितलंय ना ते अतिशय उत्तम पद्धतीने त्याने ऐकलंय आणि म्हणूनच तो प्रश्न विचारला. कारण बघा ऐकण्याचे दोन प्रकार आहेत. त्याला एकदा आपण म्हणतो हिअरिंग आणि लिस्निंग. हिअरिंग म्हणजे कसं माहितीये का? जाता जाता आपल्या रेडिओवरच्या बातम्या ऐकल्या, गाणी ऐकली, आपण काम करत असतो आणि त्याच्या इकडे जायचं उडत उडत आपल्या कानावर काहीतरी काहीतरी येत असतं. हिअरिंग. आणि लिसनिंग म्हणजे काय? अत्यंत काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकणं. मग अर्जुनाचं काय चाललंय? लिसनिंग चाललंय. तो भगवंत जे काही बोलतायत ना ते अतिशय काळजीपूर्वक ऐकतो आहे, त्याच्यावर विचार करतो आहे. हे काळजीपूर्वक ऐकण्याच्यावर एक आठवलं मला. आपले संगीतकार जयदेव यांनी लता मंगेशकरांच्या बाबतीत असं म्हटलं की लता मंगेशकर या जेव्हा एखादं गाणं त्यांच्यासमोर येतं आणि लता मंगेशकर गायिका म्हणून त्यांच्यासमोर उभे राहतात तेव्हा ते संगीतकार त्यांना ट्यून ऐकवत असतं ना, संगीत की कसं चाल आहे काय आहे, तर त्या इतक्या एकाग्रतेने चाल ऐकायच्या की जे जे बारकावे मी सांगितले ते जसेच्या तसे त्यांच्या गळ्यातनं निर्माण व्हायचे. कारण का? एकाग्रतेने ऐकणं म्हणजे काय हे म्हणे लता मंगेशकरकडनं शिकावं. ज्या बाईने जगावर राज्य केलं 8 दशक आपण म्हणू
कसं ऐकणं असतं तर हे असं ऐकणं आहे की एकाग्रतेने. म्हणजे ज्ञानेश्वरांनी पुढे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय ना, अवधान दीजिये, श्रोत्यांना म्हटलं अवधान दीजिये. जे काही आहे ते एकाग्रपणे ऐकलं पाहिजे. आणि अर्जुनाचं हे वैशिष्ट्य या प्रश्नामध्ये आहे की तो अत्यंत एकाग्रतेने ऐकतो आहे. आणि पुन्हा मगाशी मी म्हटलं होतं की तो निर्भीड आहे. त्याच्या मधामध्ये श्रीकृष्णाचं आणि त्याचं मित्रत्वाचं नातं आहे, म्हणून तो अत्यंत निर्भीडतेने. कारण मुळामध्ये आपण बघितलं, मगाशीच मी सुरुवातीला सांगितलं, शिष्य आणि गुरु हे नातं असं आहे की तिथे कुठलाही प्रश्न विचारायला संकोच नाही. म्हणजे इथं तर तो भगवंत त्याचा गुरु पण आहे आणि मित्र पण आहे. त्या दोन्हीही नात्यांनी त्यांनी हा प्रश्न निर्भीडपणे विचारला. आता तो मित्र आहे हे कशावरनं कळतं? गीतेतल्या या श्लोकावरनं कळत नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा हा अर्जुन बोलतो तेव्हा लक्षात येतं की अर्जुनाने मैत्रीतनं भगवंताला प्रश्न विचारला. तर ज्ञानेश्वर असं म्हणतात, तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता, ऐसे तुझे मत श्री अनंता निश्चित जरी, तरी केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्राम करी, इथे लाजसी ना महाघोरी करणी सुता. तुला या महाघोर कर्मामध्ये मला टाकायला लाज नाही वाटत, असा अर्थ आहे याचा. आता भगवंताला लाज नाही वाटत असं कोण म्हणेल? पण हा असा शब्द ज्ञानेश्वरांनी का वापरला? कारण अर्जुन आणि भगवंत याच्यामध्ये मैत्री आहे, मित्रभाव आहे. आणि मित्राच्या जिथं मित्र म्हटला जातो तिथे सगळे गुन्हे माफ असतात. आपण मित्राशी कुठल्याही भाषेत बोलू शकतो, कारण तिथे मैत्री आहे. आणि या मैत्री भावनेतूनच अर्जुनाने अशा प्रकारची विधानं केलेली आहे की आता तू मला या घोर कर्मात का टाकतोस? हे ज्ञानेश्वर म्हणतात की अशा प्रकारे अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो. आता बघितलं तुम्ही की कोण या प्रश्नातून किती प्रकारे वेगवेगळे विचारवंत या प्रश्नाकडे पाहतात. मग आता आपण जे आमची गीताई वापरतो ते विनोबा, ते कसे बघतात या प्रश्नाकडे? तर विनोबा असं म्हणतात की भगवंतानी सगळं त्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं. काय सांगितलं? आत्म्याची अमरता सांगितली, देहाची क्षुद्रता सांगितली, स्वधर्माची अबाध्यता सांगितली की स्वधर्म सोडून चालणार नाहीये, आदर्श काय आहे, ब्रह्मनिर्माण, ब्रह्मविद्या म्हणजे काय, ब्राह्मी स्थिती म्हणजे काय, हे सगळं सांगितलं. आता एवढं सगळं सांगितल्यावर शिल्लक काय राहतं? सांगायचं काही शिल्लकच राहत नाही. मग आता सगळं जर भगवंताने दुसऱ्याच अध्यायात सांगितलं तरी पुढं गीता राहते ना. म्हणजे सारभूत तत्वज्ञान हे दुसऱ्या अध्यायात सांगून संपलेलं आहे. पण अर्जुनाने प्रश्न निर्माण केला, अर्जुनाने प्रश्न विचारला, म्हणून पुढच्या अध्यायांची दालनं आपल्यासाठी ओपन झालेली आहे. नाहीतर अर्जुनाला तिथेच प्रश्न सांगितलं, समजलं असतं सगळं, तर गीता इथेच संपली असती आणि तो अर्जुन उभा राहिला असता गीता युद्धाला. मग हे पुढचे अध्याय कोणासाठी? म्हणून विनोबा असं म्हणतात, या प्रश्नामुळे पुढचे अध्याय आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी खुले झाले. आणि म्हणून अर्जुनाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि या प्रश्नाला महात्मा गांधींनी तर काय म्हटलंय? भगवद्गीतेची गुरुकिल्ली. आणि याच्यामुळे भगवद्गीता पुढे सांगतील. भगवंत एक एक प्रश्न विचारले म्हणून तर भगवंत जास्तीत जास्त सांगायला लागले. मगाशी मी म्हटलं तसं प्रश्न विचारलात ना, प्रश्न विचारला की अनेक गोष्टी आपल्याला समजतात. अर्जुनाने तेच केलंय ना, प्रश्न विचारत गेलाय आणि अर्जुनाने प्रश्न विचारला म्हणून आपल्याला गीता पुढे पुढे समजत गेली. आणि हे काम अर्जुनाने केलं म्हणून हा प्रश्न महत्वाचा.